मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री 11 त्याचा जे 12 नंबरचं चॅप्टर आहे केमिकल इक्विलिब्रियम त्याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत। याच्यात जो टॉपिक आहे तो आहे लॉ ऑफ मास ॲक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट। हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे। बघा, याच्यात chemical equilibrium is a mathematically described in terms of what is called the equilibrium constant। जे केमिकल इक्विलिब्रियम आहे तर आपण त्याला मॅथमॅटिकली जे डिस्क्राइब करणार ती जी टर्म आहे त्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणतो। ती आपल्याला केसीने आपण ती डिनोट करतो। We noted earlier that equilibrium state is attained when rate of forward and reverse reaction becomes equal। आपण आधी बघितलंय किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय इक्विलिब्रियम स्टेट केव्हा अटेन होईल, ज्यावेळेस रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हा इक्वल असेल बॅकवर्ड रिॲक्शनच्या रेट बरोबर। त्यावेळेस आपण काय म्हणतो की ती जी स्टेट असेल त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणतो। म्हणजे इक्विलिब्रियम स्टेटला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट काय असतो, इक्वल असतो। आता आपल्याला पुढचा जो टॉपिक बघायचा आहे तो आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन। तो टॉपिक आपण पाहणार आहोत। ॲज एनी रिॲक्शन प्रोसीड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट इन्क्रीजेस। कुठलीही रिॲक्शन असू द्या, रिॲक्शन जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा आपण काहीतरी कॉन्सन्ट्रेशन त्याचं घेतलेलं आहे, ठीक आहे, त्याला आपण रिॲक्टंट म्हणतोय। आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल स्टेजला जास्त राहील आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल स्टेजला 0 राहील। पण रिॲक्शन जसं टाईम प्रोसीड होईल त्याप्रमाणे काय होतं, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं आणि प्रोडक्ट काय होतं, वाढत जातं, म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जातं। द रेट ऑफ रिॲक्शन दस कॅन बी डिटरमाइंड बाय मेजरिंग द एक्सटेंट to which concentration of reactant decrease in the given time of interval or extent to which concentration of product increases in the given time of interval। तर रिॲक्शनचा जो रेट डिटरमाइन करायचा आहे तो डिटरमाइन करताना रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती डिक्रीज होत आहे, गिवन इंटरवल टाईममध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती कमी होते, किती डिक्रीज होते, आणि किंवा गिवन इंटरवल टाईममध्ये प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती इन्क्रीज होतं आहे। कारण बघा, जसं जसं टाईम इंटरवल पुढे जाईल त्याप्रमाणे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे। मॅथमॅटिकली रेट रिॲक्शन इज एक्सप्रेस ॲज, मॅथमॅटिकली जे आपण रेट रिॲक्शन एक्सप्रेस करतो ते आपल्याला इथे दिलं आहे बघा। रेट इज इक्वल टू निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ रिॲक्टर अपॉन डी टी इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट अपॉन डी टी। आता बघा, इथं जे दिलं आहे आपल्याला डी रिॲक्टन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रिॲक्टन, निगेटिव्ह साईन दिलेलं आहे। निगेटिव्ह साईन याच्यासाठी की रिॲक्टन काय होणार आहे, डिक्रीज, आणि प्रोडक्टचं काय होणार आहे, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन। म्हणजे रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं म्हणून त्याला मायनस साईन दिलं आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे ड्युरिंग अ स्मॉल इंटरवल ऑफ टाईम डी टी। डी टी काय आहे, स्मॉल इंटरवल ऑफ टाईम आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हा रेट मेजर केला जातो किंवा आपण काय म्हणू की डिटरमाइन केला जातो की याच्यामध्ये नेहमी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीज होईल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट हे इन्क्रीज होईल। पुढचा जो टॉपिक बघायचा आपल्याला तो आहे लॉ ऑफ मास ॲक्शन। The law of mass action state that the law of mass action statement
the rate of chemical reaction at each instant is proportional to the concentration of product of all the reactant. तर लॉ ऑफ मास ॲक्शन काय सांगतो आपल्याला स्टेटमेंट, तर जो रेट आहे केमिकल रिॲक्शनचा प्रत्येक इन्स्टंटचा हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल रिॲक्टंट. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाशी आहे, जे रिॲक्टंट आहे रिॲक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या प्रोडक्ट बरोबर. प्रोडक्ट म्हणजे काय, इथं मल्टिप्लिकेशन म्हणजे रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या मल्टिप्लिकेशनची किंवा प्रोडक्टशी रेट ऑफ रिॲक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. In case of balanced chemical equation shows more molecule of reactant, the concentration is raised to the power equal to number of molecule of that reactant. समजा एखादी बॅलन्स केमिकल इक्वेशन असेल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण रिॲक्टंटच्या मोलेक्युल एकापेक्षा जास्त असतील किंवा प्रोडक्टच्या मोलेक्युल जर एकापेक्षा जास्त असतील तर त्यावेळेस काय होणार आहे, तर जे कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं इज रेज टू पॉवर, म्हणजे आपण बॅलन्ससाठी जो स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट आपण यूज केलेला आहे तर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशनचा जो प्रोडक्ट आहे ते त्याची जे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट यूज केला आहे तो पॉवर इक्वल टू नंबर ऑफ मोलेक्युल ऑफ दॅट रिॲक्टंट. ओके, तर ती त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचा काय होईल, पॉवर होईल. रिॲक्टंटचं जे नंबर ऑफ मोलेक्युल असेल त्याच्या कॉन्सन्ट्रेशनची काय असेल ते पॉवर असेल. A rate equation can be written for reaction by applying the law of mass action as follow. Consider केले बघा एक रिॲक्शन दिली आहे A + B, प्रोडक्ट काय मिळतं आपल्याला C मिळतं आहे. इथे काय एक तर जो आपला रिॲक्टंट आहे तो रिॲक्टंट काय A आणि B रिॲक्टंट आहे, R रिॲक्टंट अँड C इज द प्रोडक्ट. C काय प्रोडक्ट आहे. The concentration of chemical phases are expressed in mole per liter. आता ज्या केमिकल प्रेसेस इथे यूज केलेले आहेत तर यांचं कॉन्सन्ट्रेशन जे एक्सप्रेस केलं जातं त्याचं युनिट आहे मोल पर लिटर, म्हणजे एका पर्टिक्युलर लिटरमध्ये किती मोल तो सबस्टन्स आहे. अँड डिनोटेड बाय पुटिंग द फॉर्म्युला इन स्क्वेअर ब्रॅकेट. आणि जे कॉन्सन्ट्रेशन डिनोट केलं जातं त्याच्यासाठी अशा पद्धतीचं स्क्वेअर ब्रॅकेट हे यूज केलं जातं. By applying law of mass action to this reaction be written proportionality expression as. आता बघा लॉ ऑफ मास ॲक्शन तो आपण मॅथमॅटिकली डिस्क्राईब करतोय. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. इथं आपल्याकडे रिॲक्टंट दोन आहेत A आणि B, म्हणून त्याचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे त्याला A आणि B असं त्याला लिहिलेलं आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये प्रोडक्ट येतो. दिस प्रोपोर्शनॅलिटी एक्सप्रेशन is transformed into an equation by introducing a proportionality constant K as follow. मग बघा रेट डायरेक्टली जे प्रोपोर्शनल होतं त्याच्याऐवजी काय यूज केला, K यूज केला आणि ॲज इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. K काय आहे तर एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि हे जे इक्वेशन आहे याला आपण काय म्हणतो, रेट इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे याला काय म्हणतो आपण, हे रेट इक्वेशन आहे. आणि याच्यात Kलाच आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, किंवा त्याला दुसरं नेम काय म्हटलं जातं, रेट कॉन्स्टंट असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण लॉ ऑफ मास ॲक्शन काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. कार्बन प्लस ऑक्सिजन रिॲक्शन होते, प्रोडक्ट काय मिळतं CO2. ठीक आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे तर रेट इक्वेशन याचं काढायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये रिॲक्टंट कुठले बाळांना बघा, कार्बन रिॲक्टंट आहे, ऑक्सिजन पण काय रिॲक्टंट आहे. मग आपला जो मॅथमॅटिकली डिस्क्राईब करतो रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय आहे C आणि O2. ठीक आहे, त्याच्यानंतर याला रेट जे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे त्याच्याऐवजी काय इक्वल साईन K प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ C कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं आहे. ठीक आहे.
परत सेकंड एक्झाम्पल आहे, ते सेकंड एक्झाम्पल आपण पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे. टू KClO3 प्रोडक्ट ऑप्टेन होतो आहे 2 KCl प्लस 3 O2. ठीक आहे. आता लॉ ऑफ मास ॲक्शन प्रमाणे आपण याला मॅथमॅटिकली लिहू शकतो. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट एकच आहे KClO3, परंतु स्टॅचोमेट्रिक कोएफिशियंट किती त्याला 2 आहे, म्हणजे पॉवर किती येईल 2 आहे. याला लिहिताना रेट इक्वल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ KClO3 रेज टू पॉवर 2. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. म्हणजे कुठली पण रिॲक्शन असेल त्याचं जर रेट इक्वेशन आपल्याला लिहायचं असेल तर ते आपण अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. कन्सिडर हायपोथेटिकल रिव्हर्सिबल रिॲक्शन. एक आपण हायपोथेटिकल रिव्हर्सिबल रिॲक्शन बघितली, A प्लस बी आणि प्रोडक्ट आपल्याला मिळतोय C प्लस डी. एक आपण हायपोथेटिकल एक रिव्हर्सिबल रिॲक्शन बघितली. ॲज वी हॅव नोटेड अर्लियर, 2 रिॲक्शन नेमली फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन ऑकर सायमल्टेनियसली इन अ रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन. आता याच्यात जर बघितलं तर रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲरो असा दिसतोय बघा, डबल हेडेड ॲरो. म्हणजे डबल हेडेड ॲरो असेल म्हणजे आपण त्या रिॲक्शनला रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणतो. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय, अशी रिॲक्शन की जी बोथ डायरेक्शन प्रोसीड होते सायमल्टेनियसली, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन पण आणि रिव्हर्स डायरेक्शन पण, अशा दोघं डायरेक्शनला ती रिॲक्शन सायमल्टेनियसली ऑकर होत असते, त्याला आपण रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन म्हणतो. वी देअरफॉर राईट रेट इक्वेशन फॉर फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन. आता बघा, ही जी आपली फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शन आहे, म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये दोघं प्रकारच्या रिॲक्शन असतात, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. त्याच्यासाठी आपण रेट इक्वेशन लिहिणार आहोत. बघा याच्यात जर आपण बघितलं फॉरवर्डसाठी काय असतं, तर फॉरवर्डसाठी आपली रिॲक्शन कशी, फॉरवर्डसाठी रिॲक्टन आपल्याकडे आहेत, ए दिलेला आहे रिॲक्टन आहे ए प्लस बी आणि प्रोडक्ट काय मिळतोय C प्लस डी फॉरवर्डसाठी. मग त्याच्यासाठी जे रेट लिहितोय आपण, रेट फॉरवर्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, बरोबर आहे. मग रेट फॉरवर्ड म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल रिप्लेस करून काय करायचं, इक्वल, आणि आपण KF म्हणजे फक्त K नाही लिहिते, आपण फॉरवर्ड रिॲक्शनचा प्रोपोर्शनलची कॉन्स्टंट लिहितोय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी देत आलं. आता जी आपल्याकडे रिव्हर्स रिॲक्शन आहे, रिव्हर्स रिॲक्शन कशी बघा, रिव्हर्स रिॲक्शन म्हणजे काय होतं, C प्लस डी त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं आहे, A प्लस बी ऑप्टेन होते. ठीक आहे. मग रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथं रिॲक्टन काय झाले रिव्हर्ससाठी C आणि D झालं, कारण C आणि D पासून काय मिळतं आपल्याला, A आणि B मिळते. मग प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. रेट ऑफ रिव्हर्स, आता इथं प्रोपोर्शनल कॉन्स्टंट काय कन्सिडर करायचा, KR, रिव्हर्ससाठी KR घेतला आणि पुढे ॲज इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ C आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे इक्विलिब्रियम स्टेटला काय असतं, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन दोघं काय असतात, इक्वल, म्हणून इथे दिले बघा, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स. केव्हा, ज्यावेळेस रिॲक्शन काय असेल, इक्विलिब्रियम असेल त्यावेळेस. मग बघा रेट ऑफ फॉरवर्डचं काय आहे, वरती इक्वेशन आपण काढलेलं आहे, रेट इक्वेशन काढलं आहे, KF कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. रेट ऑफ रिव्हर्ससाठी काय आहे, KR कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. ठीक आहे. पुढे काय होतं बघा,
हा जो के आर आहे इकडे येताना काय होईल, लेफ्ट हँड साईडला येताना काय होईल, डिवाइड होईल. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी राईट हँड साईडला येताना काय होतील, डिवाइड होतील. मग बघा के एफ अपॉन के आर, त्याचा आपण नवीन कॉन्स्टंट म्हटला, कारण के एफ पण कॉन्स्टंट आहे, के आर पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याच्यापासून एक नवीन कॉन्स्टंट झाला के सी. आणि इकडे काय झालं, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. बरोबर. तर हा जो नवीन के सी आहे याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. याला काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं याला म्हटलं जातं. तो आता बघा आपण आता पुढे अजून एक बॅलन्स केमिकल इक्वेशन बघणार आहोत. त्याचा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशा पद्धतीने काढू शकतो तो आपण पाहू शकतो. आता बघा, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंड ऑन द फॉर्म ऑफ बॅलन्स केमिकल इक्वेशन. कन्सिडर रिव्हर्सिबल रिएक्शन. एक कन्सिडर केली आपण रिव्हर्सिबल रिएक्शन. बघा, स्मॉल ए काय, नंबर ऑफ मोल्स म्हणा वाटलं तर त्याला, ते स्टॉइचियोमेट्रिक, हे ए स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल डी, हे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट आहेत. ठीक आहे. आणि ए बी हे रिॲक्टंट आहे, सी आणि डी हा काय प्रोडक्ट आहे. ठीक आहे. तर लॉ ऑफ मास ॲक्शन प्रमाणे आपण याला कशा पद्धतीने लिहू शकतो ते आपण बघूया. हे आपल्याकडे एक रिॲक्शन आहे. ठीक आहे. ही रिॲक्शन आपण लिहिलेली आहे. ठीक आहे. आता लॉ ऑफ मास ॲक्शन प्रमाणे आपण याला कशा पद्धतीने लिहू शकतो. हे झाले आपले रेट इज इक्वल टू, किंवा रेट इज इक्वल टू, आपण रेट जो घेणार आहोत तिथं फॉरवर्ड रिएक्शनचा रेट घेणार आहोत. ठीक आहे. तर फॉरवर्ड रिएक्शनचा रेट घेण्यासाठी आता नवीन मी एक रिएक्शन लिहितो. बघा, एक रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ठीक आहे. आता त्याचा आपण फॉरवर्ड रिएक्शन लिहिण्यासाठी रेट फॉरवर्डसाठी आपण याला लिहू शकतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर स्मॉल ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर स्मॉल बी. ठीक आहे. यालाच पुढे लिहिताना आपण असं लिहू शकतो, रेट इक्वल लिहायचं, के एफ कॉन्स्टंट झाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर बी. ठीक आहे. नंतर बॅकवर्ड सर्जरी आपण काय करू शकतो. बघा, रेट रिवर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर स्मॉल सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर स्मॉल डी. ठीक आहे. याला लिहिताना रेट रिवर्स इक्वल टू के आर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर डी. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे ॲट इक्विलिब्रियम स्टेटला काय होतं, जो रेट फॉरवर्ड रिॲक्शन आहे, रेट फॉरवर्ड इक्वल टू रेट रिवर्स, हे दोघं इक्वल आहे. त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो, के एफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर स्मॉल ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर स्मॉल बी इक्वल टू के आर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर स्मॉल सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर स्मॉल डी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करू आपण, हा जो के आर इकडे असताना डिवाइड, आणि हे जे दोघं आहे ए आणि बी हे इकडे येताना डिवाइड होईल. याला लिहिताना आपण असं लिहू शकतो, के एफ अपॉन के आर इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर सी, concentration of D to the power D divided by concentration of A to the power A, concentration of B to the power B.
ठीक आहे. पुढे आपण याला असं लिहू शकतो. आता के एफ आणि के आर दोघं कॉन्स्टंट आहे, त्याच्यापासून नवीन कॉन्स्टंट तयार झाला, त्याला आपण म्हटलं के सी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर सी अपॉन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर स्मॉल डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर स्मॉल ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर स्मॉल बी. तर हा आपला काय झाला, एक बॅलन्स रिॲक्शनचा एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. हा काय एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर्म झालेला आहे. आता सपोज आपल्याला जर जी रिॲक्शन घेतली होती त्या रिॲक्शनचा, जी रिॲक्शन आपण घेतलेली होती त्या रिॲक्शनची आपण एक उलट रिॲक्शन लिहिली. म्हणजे बघा, आपण काय घेतलं होतं, ए आणि बी रिॲक्टंट घेतलं होतं, सी डी प्रोडक्ट घेतलं होतं, रिव्हर्सिबल रिॲक्शन होतं. आता सपोज आपण काय केलं आहे, तर सी आणि डी काय घेतलं, एक रिॲक्टंट घेतले आणि ए आणि बी जर आपण प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला ह्या रिॲक्शनचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल तर तो काय मिळणार आहे, तो आपण बघूया. तो काय मिळेल आपल्याला, मी डायरेक्टली लिहितो. त्याला के डॅश सी कन्सिडर आपण करतोय रिव्हर्ससाठी. तर तो आपल्याला अशा पद्धतीने मिळेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी टू द पॉवर सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी टू द पॉवर डी. म्हणजेच काय मिळाला, तो जो फॉरवर्ड रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट होता त्याचा रेसिप्रोकल हा रिव्हर्स रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल. ओके. तर याला आपण काय म्हणतोय, तर याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा याला आपण लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्यासाठी. एक नायट्रोजन गॅस फॉर्ममध्ये 3 मोल हायड्रोजन गॅसचे रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि 2 मोल अमोनिया गॅस काय झाला, फॉर्म झाला. आणि ह्या रिॲक्शनला ही काय एक हॅबर प्रोसेस आहे, सिंथेसिस ऑफ अमोनिया. आणि आपल्याला ह्या रिॲक्शनसाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला लिहायचा आहे. तर बघा, आपला जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो तो आपण के सीने डिनोट करतो, इक्वल टू. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आहे, तर प्रोडक्ट ऑफ ॲक्टिव्ह मास ऑफ केमिकल प्रोडक्ट्स rise to the power of their stoichiometric coefficient divided by product of active masses of chemical reaction of reactant rise to the power of their stoichiometric coefficient have a constant value. म्हणजे बघा, इथे घेताना सुरुवातीला आपल्याला प्रोडक्ट घ्यावा लागेल, जो आहे प्रोडक्ट अमाइन आणि त्याचं स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट 2, त्याची पॉवर 2 डिवाइडेड बाय प्रोडक्ट ऑफ जे कॉन्सन्ट्रेशन असेल रिॲक्टंटचं. ओके. आता नायट्रोजनची पॉवर 1 आहे, ती लिहिण्याची गरज नाही, परंतु जो हायड्रोजन गॅस आहे त्याची पॉवर किती आहे, 3, ते आपल्याला लिहावं लागेल. हा आपण लिहिला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही रिॲक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा लिहू शकतो.